राज्य सरकारनं महाराष्ट्रामध्ये हैदराबाद गॅजेट लागू केल्यानंतर मराठवाडा असेल त्याचबरोबर राज्यातल्या वेगवेगळ्या जातींमधून वेगवेगळ्या प्रवर्गामधून आरक्षण देण्याची मागणी जी आहे ती केली जाते। आता वंजारी समाजानं एसटी प्रवर्गामधून आरक्षण द्या ही मागणी जी आहे ती केलेली आहे आणि त्या संदर्भामध्ये राज्यभरामध्ये आम्ही मोर्चे काढू अशा पद्धतीचा इशारा भगवान महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी दिलेला आहे। आपल्यासोबत सुद्धा बाळासाहेब सानप आहेत। तुम्ही वंजारी समाजाला एसटी प्रवर्गामधून आरक्षणाची मागणी करताय, नक्की गरज का आहे? एनटीचं आरक्षण असताना एसटीचं आरक्षण का नाही? तसं बघितलं तर एनटीचं आरक्षणाचा आम्हाला तर काही फायदाच होत नाही। एनटीमध्ये ह्या 10, 15, 20 वर्षाच्या काळामध्ये एनटी हे आम्हाला शासकीय नोकरीमध्ये जाण्यासाठी एनटीचं आरक्षण दिलेलं होतं किंवा मुलाला कुठेतरी वंजारी समाजाला टक्केवारी ठरली पाहिजे टक्के, परंतु ह्या 20 वर्षाच्या काळामध्ये आजपर्यंत एनटीमध्ये ज्या काही 5-5 हजार शासकीय जाहिराती निघल्या गेल्या, आजपर्यंत एकही त्या जाहिरातीमध्ये एनटीडी म्हणजे एकही जागा आजपर्यंत निघली नाही। त्यामुळे आम्हाला स्पष्ट असं वाटायला आता जर हैदराबाद गॅजेट सगळ्यासाठी लागू होत असेल तर त्या गॅजेटमध्ये आम्ही सुद्धा आहोत आणि तो आम्हाला लागू पडला पाहिजे। आम्ही बाकीच्या स्टेटमध्ये आम्ही एसटीमध्ये आहोत वंजारी समाज, त्यामुळे महाराष्ट्रात सुद्धा एसटीमध्ये वंजारी समाज गेला पाहिजे आणि एसटीचं आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची भूमिका असल्यामुळं राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मी आवाहन करतो की तुम्ही वंजारी समाज हा सक्षम आहे, अभ्यासू आहे, शेतकरी आहे, ऊसतोड कामगार आहे आणि या लेकराला शिकलं पाहिजे आणि शिकलं तर नोकरी मिळाली पाहिजे ही आमची भूमिका असल्यामुळं आम्हाला कसल्याही परिस्थितीमध्ये वंजारी समाजाला एसटीचं आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची मागणी आहे। नाही, एकीकडे बंजारा आणि वंजारी असा एक वाद सुरू असताना धनंजय मुंडेंनी जे वक्तव्य केलं होतं त्यावरती बंजारा समाज असं म्हणतोय की या दोन्ही जाती ज्या आहेत त्या वेगवेगळ्या आहेत, त्यांच्याकडून जी मागणी होते त्याला तुमच्या ह्याला विरोध होतोय, तुम्ही जी मागणी केलेली आहे त्याच्यावरून सुद्धा एक वाद पाहिला नाही। आमचा बंजारा समाजाला कुठेही विरोध नाही। गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्रामध्ये वंजारा आणि बंजारा तांड्यावर वाड्या वस्त्यावर राहणारा समाज दोन्ही पण, आम्ही सुद्धा वंजारी समाज सुद्धा खेड्यापाड्यात राहणारा, आजही वंजारी समाजाच्या गावाला रस्ता नाही, आजही बंजारा समाजाच्या तांड्यावर जायला रस्ता नाही, म्हणून आम्ही गेली अनेक वर्षापासून मुंडे साहेब हयात असताना सुद्धा आम्ही एकत्र सोबत राहायचो। त्यामुळे जे काही मुंडे साहेब बोलले असतील त्या भावनेमध्ये की बाबा आम्ही एक आहेत, वास्तविक आम्ही एक नाहीत। ते बंजारा समाज वेगळा आहे, वंजारी समाज वेगळा आहे, याच्यात काही विषय नाही। व्हीजेएनटी मध्ये आहोत, त्यांचं आरक्षण वेगळं आहे, आमचं आरक्षण वेगळं आहे, पण आम्ही दोन्ही एसटी मध्ये आहोत आणि महाराष्ट्रातला हा समाज अगदी बंजारा समाज सुद्धा अतिवाड्यावर असल्यामुळं त्यांनाही एसटीचं आरक्षण मिळालं पाहिजे, याच्यात काही डाऊट नाही। मात्र एकीकडे राज्य सरकारनं हैदराबाद गॅजेट लागू केलं, वेगवेगळी ओबीसी आरक्षण विरुद्ध मराठा असा एक वाद पाहायला मिळतोय, त्यात आता तुमची मागणी आहे। अशी टीका केली जाते की एवढी वर्षाचं आरक्षण असताना आताच मागणी का, किंवा एखाद्या समाजाला विरोध म्हणून हे सगळं केलं जातंय का? नाही, समाजाला विरोध म्हणायची गरज नाही। तसं जर बघितलं तर ओबीसीचा लढा खूप जुना आहे आमचा, खूप जुना। 15 वर्षापासून ओबीसीचा लढा महाराष्ट्रात लढतोय, परंतु ज्यावेळी जाती वर्गणी झालं गेलं मग मराठा समाजाने आम्हाला हैदराबाद गॅजेट लागू करा ह्या भावना व्यक्त केल्या आणि मग त्याच्यामध्ये आम्ही सुद्धा जर आम्ही एसटीत असेल तर आमची एसटीत जाण्याची आमची मागणी आहे आणि वंजारी समाजाला एसटीचं आरक्षण मिळालं पाहिजे। बंजारा समाज आहे, धनगर समाज आहे, ज्या ज्या जाती हैदराबाद गॅजेटमध्ये एसटीमध्ये असतील त्या जातीला आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची स्पष्ट भूमिका आहे। मात्र ही तुमचा आरक्षणाचा प्रश्न कोण सोडवू शकते, राज्य सरकार की केंद्र सरकार? याआधी आपण पाहिलं की केंद्र सरकारनं जे जाती एसटी प्रवर्गामध्ये टाकलेल्या होत्या, आता तुम्ही परत ही मागणी करताय, याचा अधिकार नक्की मग हैदराबाद गॅजेट हा विषय पाठ वेगळा आहे। जर राज्य शासनाला जर त्याचा अधिकार असेल, राज्य शासनाने ज्या पद्धतीने मराठा समाजाला कुणबीमध्ये हैदराबाद गॅजेट लागू केलं, जर तसं काय असेल तर आम्हाला सुद्धा एसटीचं आरक्षण लावलं पाहिजे। तुम्ही तशी मागणी, आम्ही मागणी करतोय, तुम्हाला केंद्राकडे जायचं केंद्राकडून मागणी करून घ्या, पण राज्य सरकारलाच आम्हाला सांगावं लागेल, अगोदर राज्याच्या मुख्यमंत्र्याला सांगायला लागेल या महाराष्ट्रातल्या ह्या ज्या तिन्ही जाती आहेत या इतक्या मोठ्या लोकमतात आहेत की त्याचा हिशोब नाही आणि भारतीय जनता पार्टीने त्यांना सुद्धा माहिती आहे भाजपला की ह्या जाती भाजपवर प्रेम करणार आहेत आणि ह्या तिन्ही जाती एसटीमध्ये गेल्या पाहिजेत ही आमची मागणी आहे। आता नक्की मग मागणी कशाच्या माध्यमातून करणार तुम्ही? एसटी प्रवर्गाची मागणी जर केलेली आहे मग त्याच्यासाठीच तुमचा पुढचा लढा कसा असतो? नाही, आता महाराष्ट्रामध्ये आमच्या बैठका सुरू झाल्यात, आता सुरू झाले, बैठका झाल्या, प्रेस झाल्यात, मीडियाच्या माध्यमातून आम्ही आवाहन करतोय आणि मी राज्याच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या वंजारी समाजाला मी आवाहन करेन, भावांनो आपल्या लेकराला शिकायचं असेल तर महाराष्ट्रामध्ये नोकरी मिळायची असेल, तुम्ही कष्ट करताय, रात्र दिवस ऊस तोडताय आणि तुम्ही एका विद्यार्थ्याला 20 ते 25 लाख रुपये खर्च करून
शिक्षण देताय, त्याला शिकवताय, पण त्याला नोकरी मिळत नाही. त्याला नोकरी करायची असेल, नोकरी मिळवायची असेल तर 100% आपल्याला महाराष्ट्रातल्या वंजारी समाजाला एसटी मध्ये गेल्याशिवाय पर्याय नाही. आणि आता तर हा सुरू झाले. पहिला मोर्चा मी बीडमध्ये करतोय, लवकरच सुरुवात झाली बैठकीला, महाराष्ट्रभर काम सुरू झालंय. आणि पहिला मोर्चा बीडमध्ये असेल, किमान त्या मोर्चामध्ये 10 लाखाच्या पुढे लोक असतील एवढं नक्की. नाही, मात्र आता तुमचे जे समाजाचे मोठे नेते आहेत, पंकजा मुंडे असतील किंवा मग धनंजय मुंडे असतील, तुमच्या मागणीला त्यांचा पाठिंबा आहे का? सगळ्या स्तरातून तुमची मागणी आहे की तुमचं फक्त संघ मागणी करतोय? समाजाची मागणी आहे. संघ नाही, समाजाचीच मागणी आहे. जय भगवान महासंघ हा विषय नाहीये. या महाराष्ट्रातल्या वंजारी समाजाची मागणी आहे. आणि वंजारी समाज ज्यावेळी रस्त्यावर येईल ना तर नेते येतील. 100% त्यांना वाटतं ना, कुठल्याही समाजाचा विषय असेल, प्रत्येक माणसाला, प्रत्येक नेत्याला समाजाची काळजी असते. आणि आम्ही ज्यावेळी रस्त्यावर, आम्हाला मुंडे साहेबांनी संघर्ष शिकवलाय, मग तो संघर्ष आम्ही जीवन ठेवून आता. आणि जर महाराष्ट्रातला वंजारी समाज रस्त्यावर आला तर नेते 100% येणार आहेत. आम्ही नेत्याला निमंत्रण देणार आहेत. साहेब, आम्हाला आता महाराष्ट्रातल्या खरंच ऊसतोड कामगाराला, गरीबाला जर तुम्हाला शिकवायचं असेल, नोकरी मिळवायची असेल तर आम्हाला एसटीत गेल्याशिवाय पर्याय नाही. आपण पाहतोय की ही जी मागणी आहे त्या मागणीसाठी पहिला मोर्चा जो आहे तो बीडमध्ये काढू आणि जवळपास 10 लाख लोकसंख्या जी आहे त्या मोर्चामध्ये सहभागी होईल. मात्र ज्यावेळेस वंजारी समाज रस्त्यावरती उतरेल त्यावेळेस नेते सुद्धा मोर्चामध्ये सहभागी होतील असा विश्वास बाळासाहेब सानपाने व्यक्त केल्यास पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन अभिजित किशोर, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.